मध्ये लीग स्टेजमध्ये आपण पाहतोय अगदी बॅलन्स संपूर्णपणे पॉइंट टेबल आहे. उलट टाकलेला बॉल फटका प्रतिमे वॅकेंड एरिया P1चा षटक काऊ कॉर्नर झोन मध्ये पहिलाच येतोय चौकार. तिसऱ्या बॉलमध्ये चौकार आलेला आहे बॅटर ईश्वर मिसाल यांच्या बॅटमधून. पहिल्याच मॅच मध्ये चौकार हॅट्रिक त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले आणि या मॅच मध्ये देखील एक सुरुवात तिसऱ्या बॉलमध्ये चौकार येतोय. मापक आव्हान ठेवावंच लागेल. 5 षटकांचा सामना आहे. किमान 50च्या वर धावसंख्या उभारावी लागेल. बॉल नंबर 4 प्रथमेश इथे देखील व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. बॅटची लिडिंग एज घेत विकेट किपर मुकेश यांच्या हातामध्ये बॉल. निर्धाव चेंडू आहे. निर्धावानं धावसंख्या आहे ती 4 आकड्यावरती. बॉल देखील संपलेत ते 4. 4 बॉलमध्ये 4. हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतोय खरं तर शौर्य 11 देखील, कारण पुढील सामना खरं तर मग अतिशय महत्वाचा होईल. मग परी 11 संघाला तो सामना जिंकावाच लागेल. ऋग्वेद 11ने तर 2 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत, त्यामुळे ते संपूर्णपणे सुसज्ज स्थितीमध्ये आहेत. परंतु बाकी इतर टीमनं 2 पैकी 1 सामना जिंकलेला आहे आणि 2 पैकी 2 सामने गमावलेत. खरं तर टीम शौर्य 11 आणि परी 11 2 पैकी 1 सामना जिंकलेला आहे आणि त्यांचा सामना ऋग्वेद 11 संघासमोर आहे. रोमांचकारी स्थितीमध्ये खरं तर पॉइंट टेबल अंतिम सामना जेव्हा होईल ना तेव्हा समजेल की 2 संघ कोणते पुढे सरकलेत. बागफुडला जाऊन मादक सौंदर्य क्षेत्ररक्षक सजवलाय तिथे जाल्यात अडकले गेलेले आहेत आणि ते मात्र ईश्वर मिसाल मात्र होत आहेत ते स्वस्तात बाद या मॅच मध्ये. 4 या आकड्यावरती पहिला धक्का लागला ईश्वर मिसाल यांच्या समूहामध्ये. महत्वपूर्ण धक्का टीम हरेश्वर 11 संघाला. धावसंख्या आहे ती 4 या अंकावरती स्थिर आणि बॉल संपलेत ते 5. ओव्हर संपलेले आहे, माफ करा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 4 या आकड्यावरती. 4 निर्धाव बॉल, 1 चौकार आलेला आणि 1 विकेट. अप्रतिम स्पेल हाताळलंय पहिल्या षटकामध्ये प्रथमेश पवार कॅप्टन. चिराग आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. बॅलन्स टार्गेट सेट करणं महत्वाचं आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे खरं तर दोनही संघांसाठी. तिथे एक संघ पहिल्या विजयाच्या शोधात आहे, परंतु तिथे एक दुसरा संघ दुसरा सामना विजयाच्या शोधात आहे आणि दुसरा सामना जर त्यांनी जिंकला तर पुढे जाण्याचे चान्सेस कदाचित वाढतील. या अपेक्षेनं खरं तर हरेश्वर 11 संघ उतरला या स्पर्धेमध्ये. पहिला सामना त्यांनी जिंकला होता, दुसरा सामना त्यांनी गमावलेला आहे आणि आता तिसरा सामना ते खेळतायत. दोन्ही संघ तिसरा सामना खेळतायत. स्वीप केलेला आहे, गॅप मध्ये ढकललाय. लॉंग लेगची गॅप मोठी आहे. बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी येतो या चौकार. कमलाकर यांच्यावरती जबाबदारी आहे. पहिल्या मॅचचे ते मॅन ऑफ द मॅच ठरले होते. त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. संघ अडचणीमध्ये धावांसाठी संघर्ष करतो आणि असं असताना पहिल्याच बॉलमध्ये चौकार आलेला आहे. लेफ्ट स्क्वेअर लेग मध्ये दुसरा बॉल घेऊन तयार चिरागचा बॉल पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न आहे. लाईन योग्य आहे, पंच स्टेबल आहेत. निर्धाव चेंडू आलेला आहे. निर्धावानं धावसंख्या थांबली आहे ती पुन्हा एकदा 8 या आकड्यावर. 40-45 धावसंख्या देखील पोषक ठरू शकतात, परंतु त्यासाठी गोलंदाजीवरती विश्वास. पॅडवरती आदळलाय. वेगवान बॉल आहे खरं तर आणि फलंदाज मात्र लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये बाद होतोय कमलाकर. महत्वपूर्ण धक्का. आणखी एक फलंदाज बाद होतोय टीम हरेश्वर 11 संकटामध्ये. या मॅच मध्ये आणखी एक फलंदाज बाद झालेला आहे. तुषार चालला आता नवीन फलंदाज.
3 बॉलमध्ये 4 धावा आल्यात या षटकात देखील आणि एक महत्त्वपूर्ण धक्का लागलाय खरं तर नुकताच कमलाकरच्या स्वरूपात तुषार दगडे गेलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय प्रशांतजी दगडे यांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण आसन असतं आपलं सहर्षमय स्वागत. मनपूर्वक आपलं लाडिवली प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्षमय स्वागत. चौकार आलेले मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या पोहोचली ती 12 या धावसंख्येवर. आदरणीय दिनेशजी बैलमारे या साहेबांना देखील मी विनंती करतोय यांना ते मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं. मी दादांना सन्मानित करण्याची विनंती करतो. या स्पर्धेची मायेची शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि एक आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देत आपण साहेबांचा मात्र साही सन्मान करतो या स्पर्धेच्या वतीनं. एक चौकार मारलाय तुषारनं आणि लगेच दुसऱ्या बॉलमध्ये तो परतलाय आणि आणखी एक धक्का लागलाय तो हरेश्वर 11ला तुषारच्या स्वरूपात. बारा या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद झालेला आहे. सन्मान आपण पाहतोय प्रशांतजी दगडे साहेब आपला सन्मान स्वीकारत आहेत. लाडिवली प्रीमियर लीग 2026 पर्व 8वे सांगतेकडे आहोत. या स्पर्धेमध्ये आपण लीग स्टेज मधील सेकंड लास्ट मॅच आपल्या समोर आहे जिथे संघर्ष करतोय संपूर्णपणे हरेश्वर 11 संघ देखील. बॅकफुटला जाऊन सेन्सिबली पुश केलेला आहे. पॉईंट मध्ये मारण्याचा प्रयत्न आहे. पॉईंट मधला क्षेत्ररक्षक पोहोचलाय बॉल पर्यंत. डीप पॉईंट मध्ये बॉल पाठवला होता. एकच रन मिळते. एकेरीनं धावसंख्या पुन्हा पुढे जाते. धावसंख्या आहे ती 13 आणि ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपलेला आहे. पहिल्या षटकात 4 आल्या आणि दुसऱ्या षटकात आल्यात त्या 9. टोटल 2 षटकात पॉवर प्लेचे 2 षटक संपलेले आहेत आणि धावसंख्या आहे ती 13 या आकड्यावर. दोन षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकामध्ये आता बॉलिंग मार्कवरती आलेला आहे पुन्हा एकदा टीमचा कॅप्टन प्रथमेश पवार. पहिल्याच मॅचमध्ये थोडा महागडा ठरला कर्णधार बॉलिंग मार्कवरती. त्यानंतर मागील मॅचमध्ये त्यानं कमबॅक केला आणि या मॅचमध्ये देखील एक सुरुवात चांगली करून दिली आपल्या संघासाठी. केवळ 4च धावा त्याने पहिल्या षटकात खर्च केल्या होत्या. महत्वाचा फलंदाज ऑन स्ट्राईक अमित तुपे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय प्रणव. ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये मधल्या फलीचा भार खऱ्या अर्थानं सांभाळते. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. पुढ्यात टाकलाय बॉल. फॉलो केलं फलंदाजाला. शफल होऊन फटका खेळायचा होता खरं तर अमित तुपे यांना. परंतु वेगवान पद्धतीनं ऑफस्टिकची लाईन फॉलो केलं बॅटरला आणि योग्य रीतीनं लाईन साकारली आहे. निर्धाव चेंडून सुरुवात झाली ओव्हर नंबर 3ची. पहिलाच बॉल निर्धाव आलेला आहे ओव्हर नंबर 3 मध्ये. बॉलिंग मार्कवरती टीमचा कॅप्टन सरसेनापती प्रथमेश पवार बॉलिंग मार्कवरती आहेत. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल सुरुवात. दुसऱ्या षटकात एक निर्धावानं सुरुवात केलेली आहे. दुसरा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न हवेत खेळलेत. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून मैदानावरील सर्वात सेफ झोन. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका. बॉल सीमा पार षटकार. अमित तुपेंच्या बॅटमधून हा षटकार येतोय प्रथमेश पवारच्या विरोधामध्ये आणि धावसंख्या पोहोचली या षटकारानं ती 19 या आकड्यावरती. उलट टाकलेला ओव्हर पिच बॉल होता. लॉफ्ट केलाय त्याला आणि योग्य तो दिशा दिली. या बॉलला धावसंख्या येते टोटल 19.
तिसरा बॉल घेऊन तयार. बॉलिंग मार्कवरती प्रथमेश थोडा संकटात आहे, कारण मागील बॉलवरती षटकार आलेला आहे. त्यानंतर या बॉलवरती प्रत्युत्तर येईल का, की पुन्हा आकस्मित हल्ले चढवेल अमित तुपे मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल टॅप केलाय, सेन्सिबली पुश केलाय. सेन्सिबली पुश केलेला आहे. क्रिकेटिंग शॉट, एक चांगली रणनीती आहे, कारण मॅच बॅलन्स करण्याचं काम आहे. कारण मागील बॉलवरती षटकार आलेलं आहे, या बॉलवरती स्ट्राईक रोटेशन. एक क्रिकेटमध्ये एक माइंडेड बॅटिंग करतोय खरं तर अमित तुपे. तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात. चुकी केली क्षेत्ररक्षकांनी. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती टोटल 20 या आकड्यावरती. 21 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. प्रथमेश पवार नेक्स्ट बॉल घेऊन तयार. टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, थोडा अगोदरच बॅटचा फ्लो ओपन झालेला आहे, त्याच कारणास्तव योग्य तो बॅटवरती बॉल आलेला नाही आहे. निर्धाव चेंडू आहे. निर्धावानं कमबॅक केले प्रथमेश पवारनं. टोटल या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 8 आणि बॉल संपले ते 4. धावसंख्या पोहोचली आहे ती 21 या आकड्यावर. तेरा होत्या 2 षटकात. अद्याप तरी 4 बॉलमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. एक मोठा फटका, पुन्हा एक संतुलित धावफलक उभं राहू शकतं. पुढे टाकलेला बॉल फ्लिपर टाईपनं खालीच राहिलेला आहे. पाहिजे तितका बाउन्स मिळालेला नाहीये फलंदाजाला आणि पट्ट्यात बॉल येत नाहीये बॅटरच्या. निर्धाव चेंडू आणखी एक कमबॅक केले प्रथमेश पवारनं. षटकार आल्यानंतर केवळ 8च धावा दिलेल्या आहेत 5 बॉलमध्ये. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर नंबर 3 मधील. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आहे. अनप्लेबल बॉल. निर्धाव चेंडू आलेला आहे. अंतिम क्षणी देखील पंच सांगताय षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती टोटल 21 या आकड्यावर. वैभव दगडे आलेत बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर 4 मध्ये 3 षटकांमध्ये 21. इकॉनॉमिकल सुरुवात आहे खरं तर बॅटिंग मार्कवरती हरेश्वर 11 संघाच्या या मॅचमध्ये. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न होता. पंच सांगतायत बोराडे सर की व्हाईट बॉलची धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात जोडली जाते. 22 धावा आहेत 3 षटकांमध्ये. 4थ्या षटकामध्ये आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती वैभव दगडे आणि पहिल्याच बॉलमध्ये खराब चेंडू फेकतोय. बॅकफुटला जाऊन क्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे, टायमिंग प्रॉपर नाहीये, त्याच कारणास्तव बॉल सीमालगत देखील पोहोचलेला नाहीये. तोपर्यंत रन मिळाली ती एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एकेरीनं धावसंख्या पोहोचली आहे ती टोटल 23 या आकड्यावर. वैभव दगडे बॉलिंग मार्कवरती आहे. अमित तुपेच्या बॅटमधून धावा येणं अपेक्षित आहे या मॅचमध्ये खरं तर हरेश्वर 11 संघासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत केलेत. एक टप्पा क्षेत्ररक्षकाच्या पुढे पडलाय बॉल. तोपर्यंत धावा मिळाल्या 2. जितक्या धावा मिळवता येतील ना तितक्या धावा मिळवणं अतिशय गरजेचं आहे, कारण या महत्वाच्या मॅचमध्ये
तिसरा बॉल टप्प्याचा बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न आहे. टायमिंग प्रॉपर नाहीये. पुन्हा एकदा कॉर्नर पेसला बॉल अडवलाय. या बॉलवरती देखील मिळत आहेत त्या धावा 2. दुहेरीनं धावसंख्या ती 27. किमान 40-45 पर्यंत पोहोचणं एक सन्मानजनक धावसंख्या ठरू शकते. खरं तर 40 ते 45 त्याच दिशेनं वाटचाल करतोय हरेश्वर 11. मोठे फटके हवेत अमित तुपे यांच्या बॅटमधून त्या मॅचमध्ये. पाकफुला जाऊन पुलचा फटका आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय आणि इथे पकडले छेल. अप्रतिम कॅच पकडले पुन्हा एकदा मुकेशनं आणि महत्वपूर्ण धक्का अमित तुपेच्या स्वरूपात टीम हरेश्वर 11ला. लोवर फुलटॉस बॉल होता. कलात्मकतेनं ओलवलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. रन मिळते या बॉलवरती 1 एकेरीनं. पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या आहे ती 28 या आकड्यावर. धावा आहेत आणि हा बॉल देखील पडल्यानंतर खालीच राहतोय. पंच कौशल बोराडे सांगतायत षटक संपले. ओव्हर नंबर 4चा खेळ देखील संपलाय. 7.00च्या इकॉनॉमीनं धावसंख्या आहे ती 28 आकड्यावरती. आता अंतिम एका षटकाचा खेळ बाकी आहे. चार षटकांमध्ये 28 धावा आहेत. वैभव नागथे आलाय बॉलिंग मार्क वरती. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 ओव्हर्स कम्प्लिटेड. 5व्या षटकाला आपण सुरुवात करतोय. स्लॉक्सचं अंतिम डेथचे षटक आहे आणि वैभव नागथे आलेला आहे बॉलिंग मार्क वरती. या षटकात किमान 15 ते 20 धावांपर्यंत बघावंच लागेल एक फायटिंग स्कोर उभारण्यासाठी. हरेश्वर 11 संघर्ष करतोय. 5वं षटक. वैभव नागतेचा पहिलाच बॉल सेन्सिबली पुश करण्याचा प्रयत्न. सॉफ्ट हँड हा फटका खेळायचा होता. लाईन समजलेला नाहीये. फलंदाजाला निर्धाव चेंडू आलेला आहे. आता केवळ 5 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून धावसंख्या थांबली आहे ती अवघी 28. मॅच सुरू होण्यापूर्वीच उल्लेख केला की 2 पैकी 2ही सामने गमावलेत शौर्य 11नं. परंतु हा एक सामना ते जिंकत प्रतिस्पर्धी संघाला थोडं संकटात नेऊन ठेवू शकतात आणि असं चिन्ह अद्याप तरी मैदानावरती स्पष्ट होत आहे. उलटाच बॉल फ्लिक केलाय. चित्रकसाठी चेस खूप मोठा आहे. वेगवान पद्धतीनं बॉल निघालाय. गोलीच्या वेगानं सीमा पार. डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल होतोय फरार. येतोय चौकार. दोन बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 32. 32 धावा आहेत. पुढे टाकलेला बॉल वाईट बॉलचा इशारा आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. इट्स अ वाईट बॉल. अंपायर सिग्नल. एक्स्ट्राची धावसंख्या आहे ती 33 धावा धावफलकावर. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या सत्रातील. उलटाच बॉल आहे. व्यवस्थित टायमिंग नाहीये. डीप स्क्वेअर लेग मध्ये ऍक्टिव्ह आहेत प्लेयर. डीप मधून बॉल फेकताय. दुसरीचा प्रयत्न आहे आणि तू मय खरं तर
हास्यास्पद वातावरण मैदानाच्या आतमध्ये आणि एक बॅटर इथे बाद होतोय. तीन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगला फटका ड्राईव्ह केलेला आहे. मिड ऑफ मध्ये चुकी झालेली आहे आणि त्याच कारणास्तव फलंदाज पोहोचलेला आहे. एक रन मिळते. पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचली ती 35 ऑन बोर्ड. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. दोन बॉल मध्ये किमान एक मोठा फटका, एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो या मॅच मध्ये हरेश्वर 11 संघ देखील. त्यांना सामना जिंकणं अतिशय महत्वाचा आहे. पहिल्या सामन्याच्या विजयाच्या शोधात आहेत खरं तर शौर्य 11 देखील. वेगवान बॉल, बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. निर्धाव चेंडू आलेला. आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे ती 35. ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रातील. 35. उलट टाकलाय बॉल. वेगवान. आणखी एक निर्धाव चेंडू आहे. 35 धावा आहेत 5 षटकांमध्ये 7च्या इकॉनॉमीनं. आता येणारे 30 बॉल 36 धावसंख्येची गरज आहे. आज सामना जिंकत पहिला विजय मिळवण्यासाठी या स्पर्धेमध्ये टीम शौर्य 11 संघाला या मॅच मध्ये. 36चं टार्गेट. छोटस टार्गेट जरूर वाटतंय, परंतु हे धावफलक वाचवण्यासाठी गोलंदाजांना खरं तर एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. हे लक्ष्य थांबवलं जाईल की हे लक्ष्य सहजरित्या गाठलं जाईल या लो स्कोरिंग मॅच मध्ये. पुढील धावतं वर्णन ऐकवण्यासाठी करूयात मायक्रोफोनवरती इन्व्हाइट आमचे संदीप बोराडे सर यांना.
36चं हे छोटस टार्गेट आहे. पहिल्याच बॉल मध्ये प्रथमेश पवारचा हा मोठा फटका, डीप मिड विकेट मध्ये धमाका षटकार. पहिल्या 2 मॅच मध्ये डगआउट मधून असं ऐकायला मिळालं की पहिल्या 2 मॅच मध्ये प्रथमेश पवारची अशी बॅटिंग हवी होती, म्हणजे जेणेकरून थोडा पुढचा प्रवास सुखरूप झाला असता. पहिल्याच बॉल मध्ये षटकार ठोकलेला आहे. 36चं टार्गेट, छोटस टार्गेट आहे आणि या छोट्याशा टार्गेटला एका मोठ्या फटक्यानं सुरुवात केली आहे प्रथमेश पवारनं कमलाकर यांच्या विरोधात. दुसरा बॉल वन्स अगेन. यावेळी क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. फ्लॅटेड षटकार येतोय. लगातारचा दुसरा धमाका प्रथमेश पवारचा अल्ला बॉल सीमापार षटकार. हॅलो हॅलो 3 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 13 धावफलकावरती. 36चं छोटस टार्गेट आहे. 23 धावसंख्येची अजून गरज आहे. तिचा बॉल फ्लिक केलेला आहे. डीप फाईन लेग मध्ये पाठवलाय. P1चं षटक. बॉल सीमा पार स्क्वेअर लेग पण सांगतायत. हा मिळतोय चौकार. 17 धावा धावफलकावर. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संदीप बोराडे सर या स्पर्धेमध्ये साथी समालोचक आणि त्याचप्रमाणे अंपायरच्या भूमिकेमध्ये देखील. फुलटॉस बॉल, त्यावरती देखील मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे. बॉल निघून जाईल सीमा पार. 6 धावसंख्येसाठी षटकार येतोय. चार धावा आहेत. थोडं खेळाडूवृत्ती दाखवा प्लीज. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड संपूर्णपणे. चला नेक्स्ट मॅच ऋग्वेद 11 आणि परी 11 टॉस करूयात आपण लगेच. ऋग्वेद 11 आणि परी 11. लोवर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा काऊ कॉर्नर पेसला ढकललाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आलेला आहे परंतु मिस फिल्डिंग केलेली आहे. 4 धाब्यांसाठी हा देखील चौकार येतोय. धावसंख्या पोहोचली ती 25 या आकड्यावरती. हॅलो हॅलो मोठे मोठे कार केले. पंचवीस धावा आलेल्या आहेत. आता 11 धावसंख्येची गरज येणार आहे 24 बॉल मध्ये. पंचवीस धावा धावफलकावर. 33चं टार्गेट. 11 धावसंख्येची गरज आहे. या षटकात सामना फिनिश होईल का यावरती आता लक्ष आहे. नागपूरला जाऊन टॅप केलाय. पुश केलाय सेन्सिबली. एकच रन मिळतीये एकेरीनं. हॅलो
धावसंख्या पोहोचली आहे ती टोटल 26 या आकड्यावरती. 10 धावसंख्येची आता गरज आहे. चांगला फटका गॅप मध्ये ढकलला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये उपस्थित. एकच धाव मिळते. 9ची आता आवश्यकता आहे. 27 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच परी 11 आणि ऋग्वेद 11. जागा निर्माण करून चला टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित असतील तर आपण टॉस करूयात. बॅक टू द बॉलर स्ट्रोक. सत्तावीस धावा आहेत. 9 धावसंख्येची गरज आहे. जितका लवकर सामना फिनिश होईल तितका मेगा फायनलला देखील आपल्याला चांगली गोष्ट आहे. चांगला फटका गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक नाहीये. खाली इलाका आहे. डीप कव्हर पॉइंटला चौक. या 3 षटकांमध्ये. चला टॉस करूयात. मी विनंती करतोय टॉस करूयात आपण ऋग्वेद 11 आणि परी 11. स्लॉट मध्ये विजयाचा षटकार येतोय प्रथमेश पवारच्या बॅट मधून. सामना जिंकलेला आहे पुन्हा एकदा.